बरेचदा असं वाटत असतं की कचोरी आपण घरी बनवू शकतो की नाही, तर बनवू शकतो. मटारचा सीझन आहे म्हणून मटारची कचोरी मी इथं बनवली आणि बनवायला अतिशय सोपी आहे. खरं तर एकदा ट्राय करा, तुम्हाला लगेचच लक्षात येईल. पीठ मळून घ्यायचं इथे. तर 2 वाट्या आपल्याला इथं मैदा घ्यायचा चाळून. थोडा ओवा इथं हातावरती चोळून घातलाय, चवीनुसार मीठही घालतेय आणि अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा. तेल अजिबात जास्त घालायचं नाहीये. तेल घातल्यानंतर थोडा थोडा पाण्याचा वापर करून पीठ मळून घेते. तर सॉफ्ट पीठ आपल्याला इथे मळायचंय, मऊसूत पीठ मळायचंय. घट्ट मळलं तर त्या ज्या कचोऱ्या आहेत त्या फुटायची शक्यता असते. मऊसूत असं छान हे पीठ मळून घेतलंय. याच्यावरती थोडंसं तेल घालून हे पीठ जे आहे ते झाकून ठेवते. निदान अर्धा तास तरी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे. तोपर्यंत सारण बनवून घेऊया. एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये 2 वाट्या मटार मी ऍड करते. थोडंसं मीठ घालून हा जो मटार आहे तो एकदम मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे. इकडे थोडं वाटण म्हणून घेते. 3-4 लसणाच्या कुड्या, अर्धा इंच आलं, 3-4 आपण इथे हिरव्या मिरच्या वापरल्यात, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, काळी मिरी 5-6 घेतल्यात. नंतर कोथिंबीरीच्या ज्या काड्या आहेत त्या फक्त वापरल्यात आणि कोरडं असं मस्त वाटण इथे बनवून घेतलंय. मटार एकदम छान शिजवून घेतलाय, तो आपण इथे चाळणीमध्ये काढून घेऊया. पॅन ठेवलेला आहे, पॅन मध्ये थोडंसं तेल वापरते, जिरं घातलंय आणि जो मसाला आपण किंवा वाटण जे बनवून घेतले ते पूर्ण वाटण यामध्ये चांगलं परतून घेऊया. आलं लसणाचा उग्र वास जाईपर्यंत इथं 2-3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलंय. मटार जो आहे तो यामध्ये काढून घेऊया. अगोदरही आपण मीठ घातलेलं आहे मटारमध्ये, त्या हिशोबाने आपण इथे मीठ परत ऍड केलंय आणि हा जो मटार आहे तो गॅसची फ्लेम बंद करून व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचंय, मॅश करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मी परत चालू करते आणि यामध्ये 1 चमचा बेसन ऍड केलंय. तसंच कसुरी मेथी हातावरती चोळून आपण वापरतोय. गरम मसाला अर्धा चमचा आपल्याला घालायचा आहे. काजू जे आहेत थोडे बारीक करून वापरलेत, मणुके इथं बारीक करून वापरलेत, अर्धा चमचा साखर घातलीय, लिंबाचा थोडासा रस वापरला आणि सगळं मस्त एकत्र करून घेतेय. चवीला मस्त असं चटपटीत हे सारण आपलं इथे तयार झालंय. हे सारण पूर्णपणे थंड होऊन द्यायचंय, मगच आपण कचोरी बनवायला सुरुवात करतोय. पीठ जे आहे ते परत एकदा हाताने छान मळून घ्यायचंय. या पिठाचे आपले एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. 7 ते 8 इतके गोळे आपले इथे तयार झालेत. तसंच सारण जे आहे त्याचे पण एकसारखे गोळे आपण इथे बनवून घेऊया. कचोरी कशी बनायची ते दाखवते. पिठाचा जो गोळा होता त्याला हाताने व्यवस्थित प्रेस करून वाटीचा आकार दिलाय, त्यामध्ये सारण आपण भरतोय. पिठाचा गोळा पूर्णपणे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि हाताने प्रेस करून करून आपण इथे कचोरी जी आहे ती अलगद हाताने बनवून घेतली. जास्त प्रेस करायची नाही, नाही तर फुटते ती. थोडंसं लाटणं फिरवून जरी तुम्ही प्रेस केली तरी चालेल. तर कचोरी इथं बनवून घेतल्यात. तेल तापायला ठेवलेलं आहे. सगळ्यात महत्वाची टिप, एकदम हलकं गरम करायचंय तेल. तेल जास्त गरम करायचं नाही. कचोरी हलक्या गरम तेलावरती मस्त तळून घ्यायची आहे. काही वेळानंतर ती वरती येते, मग त्याच्या साईड हळूहळू चेंज करून आपल्याला मंद आचेवरतीच ह्या कचोऱ्या ज्या आहेत त्या रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्यात. कचोरी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण एकदा तयार झाली ना की खरंच खूप आनंद भेटतो. इथे मस्त टम्म फुगलेल्या छान रंगावरती खुसखुशीत कचोरी आपली इथे तयार करून घेतली आहे. चवीला भन्नाट लागते, कारण सारण खूप छान असं आपण बनवून घेतलेलं आहे. रेसिपी खरीच सोपी आहे, नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा टिप्स कशा वाटल्या हे कळवायला बिलकुल विसरू नका. इथे अजून एक छान टिप देतीये की जेव्हा सेकंड बॅच आपण तळतोय तेव्हा ते जे तेल आहे ते पूर्ण थंड करून थोडंसं हलकं गरम करून घेतले आणि मगच दुसरी बॅच आपण तळून घेतोय. टिप नक्की लक्षात ठेवा, तुमच्या पण कचोऱ्या छानच बनणार आहेत. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.